नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम. आपण आज पाहणार आहोत. काल जो नानाने मिरवणुकीचा कार्यक्रम केला होता, तो खूप छान कार्यक्रम झाला आणि त्याच्यामध्ये नाना भाऊकही झाले होते. तर आपण पाहणार आहे का भाऊक झाले होते आणि सर्जाची कशी तयारी केली होती. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा, कारण आपण नेहमीच बैलगाडा क्षेत्रातील जुन्या आणि नवीन आठवणींना उजाळा देण्याचं काम करत असतो. पाहूया आपण सर्जाची कशी तयारी केली होती आणि नाना का भाऊक झाले होते. हा पहा मित्रांनो, आपला पंचम हिंद केसरी सर्जा एकदम छान असा सजवलाय. त्या ठिकाणी मिस यू सर सुद्धा लिहिलेलं आहे, कारण काल बऱ्याच लोकांना रणजित सरांची सुद्धा आठवण झाली, कारण अशी मिरवणूक आजपर्यंत काढलीच नव्हती. पहा या ठिकाणी नानांचे वडील सर्जाला सजवताना. हा पहा कसा सजवलाय सर्जा, एक नंबर टॉपचा दिसत आहे या ठिकाणी. हा आपला सर्जा पंचम हिंद केसरी, नाना घेऊन जाताना त्याला. या ठिकाणी मित्रांनो सरांना सर्वांनीच मिस केलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की नाना का भाऊक झाले होते. या ठिकाणी नानांनी सांगितलं की मी या ठिकाणी सरांची आणि सर्जाची समाधी इथं बांधणार आहे. भले आता इथून पुढे सर्जा पळू किंवा ना पळू, तो माझ्या दावणीला तर राहणारच आहे आणि त्याने भरपूर काही दिलेलं आहे. या पद्धतीने नाना सरांच्या आठवणीने खूप म्हणजे त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्यांनी सांगितलं की सरांनी मला भरभराटून दिलं, या सर्जाच्या रूपातच मी सरांना बघतो. त्यामुळे त्यांची या ठिकाणी त्यांच्या बुध गावामध्ये म्हणलं की मी दोघांची समाधी समोरासमोर बांधेल. खूपच नाना काल या ठिकाणी भाऊक झाले होते आणि पूर्ण बुधगाव या ठिकाणी जमा झालेलं होतं. त्याचबरोबर त्यांना सेवागिरी महाराज मंदिरात आरतीचा मान मिळाला आहे मित्रांनो. हा आरतीचा मान म्हणजे खूप मोठा मान असतो. या ठिकाणी विठ्ठल नाना यांच्या हस्ते आरती ठेवण्यात आलेली आहे. सेवागिरी महाराजांचे जे विश्वस्त आहेत या ठिकाणी त्यांना निमंत्रण पत्रिका देण्यासाठी त्या ठिकाणी बुधला आले होते काल. ग्रामस्थांच्या वतीने नानांच्या वडिलांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे. हा आपला छोटा सर्जा, जो नानांना गिफ्ट दिला गेलेला आहे, छोटा सर्जा. हा हरण्या यांना पण सजवण्यात आले होते व सर्जा या ठिकाणी गाडीला झोपले होते. हे पहा अशा पद्धतीने मिरवणूक या ठिकाणी काढण्यात आली होती. सर्जा दोन्ही झोपले होते. हे पहा गावात डीजे वगैरे, बँड वगैरे अशी पूर्ण तयारी या ठिकाणी नानांनी केलेली होती. पाहू शकता तुम्ही नानांच्या घराकडून गावात जाताना. आणि त्यानंतर जेवणाचाही कार्यक्रम होता. अशा पद्धतीने या ठिकाणी सर्जाची पंचम हिंद केसरी सर्जाची जोरात मिरवणूक काढली गेली. त्यामध्ये मी सांगितलं होतं की नानांना खूप वाईट वाटलं, सरांची खूप आठवण आली होती, कारण सरांनी सुद्धा त्यांच्यासाठी सर एक बैलगाडा क्षेत्रातील खूप दिलदार असं व्यक्तिमत्व होतं. सरांनी नानांसाठी खूप काही केलेलं आहे, या संपूर्ण महाराष्ट्रालाही माहिती आहे. तर मित्रांनो त्याचबरोबर 5 तारखेला कुर्डुवाडी येथे शेटफळच्या मैदानावरती सर्जा पळणार आहे आणि त्याचा पायरा हा बहुतेक बुलढाणा एक्सप्रेस बाब्या याच्याबरोबर असण्याची शक्यता आहे. तर लाईव्ह पाहायला विसरू नका. या ठिकाणी 5 तारखेला सर्जा नक्की पाळणार आहे. आता सर्जा 2-4 दिवसाने पाळणार आहे असं या ठिकाणी नानांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांनाही शेअर करा, कारण त्यांनाही कळेल की 5 तारखेला सर्जा कुठे पळणार आहे. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैलगाडा शर्यत.